नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या आरोग्यवाला चॅनलच्या माध्यमातून आपण आलो आहोत निर्मल हॉस्पिटल व व्यसनमुक्ती केंद्र मिरजमध्ये. मुलांच्या उद्धट वागणुकीबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांकडून आपण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर हरिणे. मी सायकॅट्रिस्ट म्हणजे मनोविकार तज्ज्ञ आणि चाइल्ड सायकॅट्रिस्ट म्हणून मिरज येथे प्रॅक्टिस करत आहे. आजचा आपला एक विषय आहे तो म्हणजे ADHD म्हणजे अतिचंचलतेचा आजार म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. हा एक लहान मुलांच्यामध्ये वागण्यातला बदल पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आणि प्रॉब्लेम असतो. एक म्हणजे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे अटेन्शनमध्ये प्रॉब्लेम असतो आणि हायपर ॲक्टिव्ह असतं. त्याच्यामध्ये इन अटेन्शन म्हणजे काय की ही मुलं एका ठिकाणी बसत नाही. म्हणजे अभ्यास करायला सांगितलं तर एका ठिकाणी न बसता कारणे सांगतात. म्हणजे मला तहान लागलेलं आहे, बाथरूमला जाण्याची इच्छा आहे. वर्गात पण लेक्चर चालू असताना टीचर्सना डिस्टर्ब करतात, इतर मुलांना डिस्टर्ब करतात. इव्हन त्यांना जर छोटं जरी खेळणं जरी दिलं तर लगेच त्याचं डिस्ट्रॅक्शन करून त्या खेळत असतात. वर्गामध्ये पण इतर स्वतः पण अभ्यास करत नाहीत आणि इतर मुलांना पण शेजारच्या मुलांना पण ते त्रास देतात. वस्तू शक्यतो इतर मुलं स्कूलमध्ये जाताना वस्तू विसरून जातात, घरात ठेवून स्कूलमध्ये जातात. तर ADHDमध्ये काही मुलंही स्कूलमध्ये वस्तू विसरतात आणि घरी येतात. तर ही लक्षणं सगळी ADHD म्हणजे अतिचंचलतेच्या आजाराची असतात. तर याच्यामध्ये उपचार करणं शक्य आहे. म्हणजे औषधोपचार पण आहे आणि काउन्सिलिंगनं पण यामध्ये आपण रिझल्ट देऊ शकतो.